नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विज्ञानचे काही वनलाइनर बघणार आहोत. आता हे परीक्षाभिमुख वनलाइनर आहे. आता वैद्यक क्षेत्रात वापरले जाणारे MRI तंत्रज्ञान याला काय म्हणतात तर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. आता त्याला काय म्हणतात मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. अशा प्रकारे वैद्यक क्षेत्रात वापरले जाणारे MRI तंत्रज्ञान हे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणतात त्याला. तर एक युनिट वीज म्हणजे किती तर ती 36 गुणिले 10⁻⁶ जूल म्हणजे 1 युनिट. लेसर लेझर म्हणजे काय तर लाईट ऍम्प्लिफिकेशन ऑफ बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लेसर हा प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारला जातो. लेसर म्हणजे काय लाईट ऍम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. तर लेसर झाल्यानंतर मेसर म्हणजे काय तर मायक्रोवेव्ह ऍम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. त्याच्यानंतर रडारवर पण प्रश्न विचारला जातो. रडार म्हणजे काय तर रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे काय तर रडार. तर त्याच्यामध्ये आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो तर सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण. पावसाच्या थेंबामुळे अपस्करण हा हे मेन आहे. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो तर सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबा अपस्करण. त्यानंतर रेडिओ तरंगाचा वेग असतो तर प्रकाशा एवढा असतो. आलेले प्रश्न आहेत. रेडिओ तरंगाचा वेग प्रकाशाच्या वेगाला असतो. अपस्करण होताना लाल रंगाचा विचलन कसे होते तर सर्वात कमी होते. अपस्करण ज्यावेळेस होते त्यावेळेस काय होते लाल रंगाचे विचलन सगळ्यात कमी होते आणि अपस्करण होताना जांभळ्या रंगाचं विचलन कसं होतं सर्वात जास्त होते. हे दोन्हीतील फरक लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते. उंचावरून जर आकाशातून जर अंतराळवीर जेव्हा प्रवास करत असतो त्यावेळेस त्यांना काय दिसते आपले आकाश काळे दिसते. आणि आपण खालून जेव्हा आकाश पाहतो तेव्हा त्यांना निळे दिसते. तर आकाश त्यांना काळे का दिसते तर उंचावर वातावरण नाही. आणि दुसरं आहे उंचावर प्रकाशाचे विकिरण होत नाही. त्यामुळं आणि उंचावर वातावरण नाही त्यामुळं काय अंतराळवीरास आकाश काळे दिसते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे श्राव्य ध्वनी कोणता आहे तर 20,000 हर्ट्झ ते 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचा जो असतो तो ध्वनी श्राव्य असतो. म्हणजे आपल्याला ऐकू येतो, आपल्या कानाला ऐकू येतो तो श्राव्य ध्वनी. 20,000 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. त्याच्यानंतर अश्राव्य ध्वनी म्हणजे जो ऐकू येत नाही म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा जर कमी वारंवारता जर असेल त्या ध्वनीची तर ती आपल्याला ऐकू येत नाही. पराश्राव्य ध्वनी म्हणजे 20,000 पेक्षा जास्त वारंवारता असेल तर तो पण आपल्या कानाला कर्कश वाटतो आणि तो पण आपल्याला जास्त पराश्राव्य म्हणजे ऐकू शकत नाही आपण ते. आणि ध्वनीची निर्मिती कशामुळे होते तर ध्वनीची निर्मिती होते जे ध्वनी असते माध्यमातील कणाच्या कंपनामुळे. जे साऊंडची निर्मिती कशामुळे होते तर माध्यमातील कण असे एकमेकांचे कंपन होतात आणि ते कंपनामुळे होते ध्वनीची निर्मिती. हे सर्व क्वेश्चन आपण जे घेत आहोत ते कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारलेले आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे क्वेश्चन आपण घेत आहोत आणि पुढच्याही परीक्षेला ते विचारतात. वारंवार विचारणारे प्रश्न आपण घेत आहोत. त्यामुळं हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत ते पाठच झाले पाहिजे. त्यानंतर ध्वनी तरंग हे कोणते तरंग आहे तर वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेलं आहे. कंबाईन पासून MPSC पर्यंत सरळ सेवेपर्यंत. तर हे ध्वनी तरंग हे कोणते आहेत अणुतरंग लक्षात ठेवा. अवतरंग नाही अणुतरंग. ध्वनी तरंगाचे प्रसारण होत नाही तर ध्वनीच्या तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही तर निव्वळ जागा म्हणजे निव्वळ जागा असते त्या जागेतून ध्वनीचे प्रसार होत नाही कारण ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम पाहिजे त्याला माध्यमाच्या याच्यातूनच ध्वनीचे प्रसारण होत असते. त्यानंतर विद्युत धारेचा प्रवाह कसा असतो तर धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे. हे लक्षात ठेवा. विद्युत धारेचा प्रवाह समजा असा आहे तर धनकडून ऋणकडे होतो. या धन प्रभाराकडून ऋणकडे आणि धन प्रभाराकडून या ऋणकडे होतो. पण इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋण प्रभाराकडून धन प्रभाराकडे होतो. तर ह्या विद्युत धारा आहे ना तर
विद्युतधारा, तर धनप्रवाहाकडून ऋण आणि इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋणाकडून धनाकडे होतो. हे दोन्ही तर फरक लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, घरातील वीज जोडणी ही समांतर जोडणी असते, तर ती असते जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी. आता समांतर जोडणी म्हणजे कशी, की आपण असं जोडतो विद्युत जोड, अशी जोडणी असते ती समांतर जोडणी म्हणतात. तर ती कशासाठी जोडली जाते, तर ती जोडली जाते जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी. आणि एकसर माहिती आहे तुम्हाला, एकसर अशी ती कमी विद्युतधारा मिळवण्यासाठी, आणि समांतर जोडणी असते ती जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी जोडलेली असते आणि ती घरात जोडलेली असते. इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट कोणत्या धातूपासून बनवतात, तर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट जे इलेक्ट्रिक मध्ये आपण लावल्यानंतर ते हिट होतात, गरम होतात, ते बनवतात नायक्रोम पासून. जशी आपली प्रेस मध्ये नायक्रोम असते. त्याच्यानंतर पहा सोलार सेलचे कार्य हे फोटोव्होल्टाइक इफेक्टवर आधारित आहे. लक्षात ठेवा, सोलार सेलचे कार्य हे फोटोव्होल्टाइक इफेक्टवर आधारित आहे. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, तर हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. सर जे थॉम्सन यांनी लावला इलेक्ट्रॉनचा शोध. आता इलेक्ट्रॉनचा शोध कधी लावला, तर 1897 साली लावला यांनी इलेक्ट्रॉनचा शोध, आणि यांना नोबेल प्राइज पण भेटलं. त्याच्यानंतर पहा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, तर चॅडविक यांनी. आगामी परीक्षेत हा विचारू शकतात की न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, तर चॅडविक यांनी. त्याच्यानंतर प्रोटॉनचा शोध कोणी लावला, तर गोल्डस्टीन यांनी लावला. क्षकिरणे, हा प्रश्न बऱ्याच प्रश्नाला विचारला आहे परीक्षेमध्ये. तर क्षकिरणे म्हणजे एक्सरेचा शोध कोणी लावला, तर विल्यम रॉन्टेजेन यांनी एक्सरेचा शोध लावला. अणुसिद्धांताचा शोध कोणी लावला, तर जॉन डाल्टन. अणुसिद्धांताचा शोध कोणी लावला, तर जॉन डाल्टन यांनी लावला. बघा पुढचा क्वेश्चन आहे, आता एलपीजी म्हणजे काय? एलपीजी म्हणजे काय, तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी. हा प्रश्न बरेच प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर फॅरेनहाइट व केल्विन किती तापमानाला समान असते. फॅरेनहाइट आणि केल्विन हे तापमान कोणत्या तापमानाला समान असते, तर फॅरेनहाइट व केल्विन हे मापक -40 काय असतात, समान असतात. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर. त्याच्यानंतर पेट्रोलचे रासायनिक सूत्र कोणते, हा प्रश्न परीक्षेला विचारू शकतात, तर C8H18 पेट्रोलचे रासायनिक सूत्र. बायोडिझेलचे कॅलरी मूल्य किती आहे, 32.27 mJ पर किलोग्रॅम. बायोडिझेलचे कॅलरी मूल्य विचारू शकतात आपल्याला, 32.27 mJ पर किलोग्रॅम. त्याच्यानंतर भारताने पहिली अणुचाचणी कधी केली होती, तर भारताने पहिली अणुचाचणी कधी केली, तर 18 मे 1974. 18 मे 1974 ला भारताने काय केलं, तर पहिली अणुचाचणी केली होती. कार्बन 14 या समस्थानिकाचा अर्ध आयुष्यकाल किती आहे, तर हाफ लाईफ पिरियड म्हणजे कार्बन 14 या समस्थानिकाचा अर्ध आयुष्यकाल किती आहे, तर 5730 वर्ष एवढा अर्ध आयुष्यकाल आहे कार्बन 14चा. त्याच्यानंतर अणुभट्टीची प्रक्रिया कोणत्या तत्वावर चालते, जी अणुभट्टी आहे का, ती प्रक्रिया कशावर चालते, तर नियंत्रित श्रृंखला अभिक्रियावर या अणुभट्टीची प्रक्रिया चालते. आणि त्याचं जे अणुबॉम्ब जो असतो, तर त्याची जी प्रक्रिया आहे, तर ती कोणत्या अनियंत्रित श्रृंखला अभिक्रियावर त्याची अभिक्रिया चालू असते. अणुभट्टीची या तत्वावर चालू असते. अणुभट्टीची नियंत्रित असते आणि अणुबॉम्बची ती कोणती असते, ते अनियंत्रित असते. ते फुटल्यानंतर जास्त विध्वंस करतो. त्याच्यानंतर अणुविभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला, तर ॲटोहॉर्न आणि स्ट्रॉसमन यांनी अणुविभाजनाचा सिद्धांत मांडला.